उंबराच्या भाजीची आमटी. उंबराची भाजी का उंबराची आमटी? उंबराची आमटी. मग उंबराची आमटी ना. उंबर म्हणजे ते झाडाला छोटे छोटे उंबराच्या झाडाचं उंबर हे फळ येतात. हो हा. अरे ते फार भारी लागतं. हो लहानपणी आम्ही खूप उंबर खाल्लेत. वा, उंबराची आमटी का? हो. चला आपण आता ही उंबराची आमटी करायची आहे. लागणारं साहित्य सांगा. साहित्य आहे उंबर वाफवलेले, कांदा घेतलाय, टोमॅटो आहे, कढीपत्ता आहे, मोहरी आहे, लसूण, जिरे, गरम मसाला, हळद, लाल मिरची, मीठ आणि कोथिंबीर. वा, फारच छान. हे उंबर काय अख्खं वाफवून घेतलंय का चिरून वाफवलंय? अख्खं वाफवून घेतलंय आणि मग त्याच्या फोडी केल्या. आणि मग त्याच्या फोडी केलेल्या आहेत. अरे वा, छान सुगंध येतोय. अगदी कच्चे उंबर घेतले होते का? कच्चे. हो, कवळी कच्चे उंबर आहे. हा. पहिल्यांदा काय करूया? दगड गरम करायला ठेवूया. दगड हा. गरम करायला? हो. ह्याला दगडाची फोडणी द्यायची. कशाला? पूर्वी कोकणामध्ये नदीतून दगड आणले जायचे तळातून, आणि ती फोडणी अशासाठी असायची की पावसाळा आणि थंडीमध्ये लोक ह्याची फोडणी दिल्याने लोक शेतामध्ये जेवण घेऊन जायचे. आमटी, ह्याच्या आमटीसाठी फोडणी करतात. तर ती जास्त वेळ त्यांचं जेवण होण्याचा जो टाईम यायचा तोपर्यंत हे गरम राहायची आमटी. त्यासाठी हा दगड यूज केला जायचा आणि त्याची एक टेस्ट पण वेगळी येते. अच्छा, मला वाटलं खाणाऱ्याने कौतुक नाही केलं तर. नाही ना, ठीक आहे. नाही, ह्या दगडाच्या फोडणीला टिटकारीची फोडणी बोलतात. टिटकारी? हा, टिटकारी. याची फोडणी करायची. हो. बर, पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्याला आपण गरम करायला ठेवूया दगडाला. हो. गॅसवर. हो. दगड गरम होईपर्यंत काय आहे? आपण आता कढई ठेवूया. बर, गॅस लावून घेऊ. हो. काय करायचंय? आता त्याच्यात तेल घालूया. बर, थोडं पुरे का तेल? पुरे. हा. दगडाला काही उलट पालट करायचंय का? नाही. एका बाजूनीच? नाही, तो पूर्ण होतो गरम. अच्छा, ठीक आहे. दगडाची फोडणी पहिल्यांदाच पाहिली बाबा मी. चला, ह्याच्यात आता काय घालायचंय? मोहरी घालूया. बर, जिरे. हा दगड फुटणार नाही ना? नाही, फुटत नाही. पूर्वी ते चुलीमध्ये ठेवायची. कढीपत्ता आता आपण टाकलाय. कांदा घालूया. दगडाला भाजण्यापूर्वी काही तेल वगैरे लावायचं नाही? नाही. फोडणी दिल्याने त्याच्या आमटीला जी चव येते ना, खूप छान चव येते. वा,